मोठा सरकारने निधी जाहीर केलेला आहे, शेतकऱ्यांपर्यंत तो निधी केव्हापर्यंत पोहोचणार, काय नियोजन आहे? आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनीच आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये जे जाहीर केलेलं आहे की दिवाळीच्या आत सगळ्यांच्या अकाउंटवर पैसे जातील. त्यामुळे याच्यामध्ये शंका नाही. अजून 8-10 दिवसाच्या आत सगळ्या गोष्टी होतील, कारण की जी संख्या आहे शेतकऱ्यांची ती फार मोठी संख्या आहे. त्यामुळे मदत व्हायला थोडा उशीर लागणार आहे, पण दिवाळीच्या आत सगळ्यांना पैसे मिळतील हे त्यांनी कबूल केलं तर 100% मिळतील. भाऊ, आज सामनातून टीका करण्यात आली आहे की जे महापॅकेज जाहीर करण्यात आला आहे, आकडे मोठे मात्र मदत होती. लाडकी बहीण योजनेप्रमाणे या पॅकेजची कुऱ्हाड कोणत्या योजनांवर पडणार? केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीचं काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. लाडक्या बहिणींची आकडेमोड त्यांनी पाहिली आणि त्या आकड्यांनी कसा आकडा बोलून दिला विधानसभेत हे पण त्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे त्यांनी लाडक्या बहिणीच्या बाबतीत बोलू नये. सपाटून मार खाल्ला आहे. आणखी पुन्हा त्या बहिणींना जर चिडवलं तर जिल्हा परिषद महापालिकेत त्याच बहिणी आणखी त्यांना आपला मार्ग दाखवतील. त्यामुळे आकडेमोड हा विषय जरी त्यांचा म्हणण्याचा अर्थ असला तरी मदत ही सर्वांगीण मिळणार आहे. आणि तर आम्ही काही चूक केलं असेल, फसवणूक केल्याचं दिसत असेल तर समोर येईल ना. परंतु लोकांचे DBTद्वारे म्हणा किंवा जनरलद्वारे म्हणा पैसे तर जाऊ द्या, आपोआप खालून फीडबॅक येईल पैसे गेले की नाही. पैसे गेले नाही, कोणाच्या खिशात गेले नाही, 10,000 कबूल गेले होते आणि 2,000 गेले, असं तर होऊ द्या. तसं काही होत नाही. परस्पर तुम्ही म्हणता आकडेमोड झाली हे झाली. आकडा तर येऊ द्या. अजून 7 आला की 8 आला. सरकार आकडे मोठे करते आहे पण कर्जमाफीवर मात्र काही बोलत नाही. हे बघा, कर्जमाफी विचाराधीन आहे असं पहिलेपासून म्हटलं गेलं आहे. कदाचित याच वेळेस कर्जमाफी झाली असती. एवढा पैसा आता या ओल्या दुष्काळामध्ये जातो आहे. त्यामुळे सरकार कर्जमाफीच्या विचारात आहे आणि भविष्यात काही ना काही त्याच्याकरताही प्रयत्न सरकार करणार आहे. सरकारचा कापसासाठीचा भाव 8,000च्या पुढे आहे, मात्र खाजगी व्यापारी तो 4-4.5 मध्ये खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतं. शेतकऱ्यांमध्ये आधीच मोठं संकट आहे. निश्चित आहे, आपलं म्हणण्याप्रमाणे सत्य आहे हे. कारण की 5500-5700 कापूस घेतला जातो आहे आता. तो खाली ओला झाला असल्यामुळे स्टेपल माउंचर सगळ्या गोष्टी व्यापारी बघतात. पण आता CCIचे केंद्र चालू करण्याची परवानगी सरकारने दिलेली आहे आणि आम्हीसुद्धा मागणी केलेली आहे की महाराष्ट्र पणन महासंघातर्फे सुद्धा आपले स्वतःचे केंद्र राज्याच्या सरकारने सुरू केले पाहिजे. तर त्याचंसुद्धा CM साहेबांनी आणि DCM साहेबांनी सांगितलं आहे की पहिले CCIचे केंद्र चालू होऊ द्या आणि वाटलंच तर आपण ते पण उघडण्याचा या ठिकाणी आदेश करू. त्यामुळे शेतकऱ्यांना CCIच्या मार्फत पहिला हा जो कापूस आहे, आपलं म्हणणं ते 100% सत्य आहे की तो त्या प्रतीचा कापूस CCI कधीच ॲग्रीड करणार नाही. त्यांना त्यांच्या प्रतीचा असला तरच ते घेतात. त्यामुळे निश्चितपणाने सरकार त्या गोष्टीचा विचार करेल. भाऊ, ज्या पद्धतीने पिकं वाहून गेलेले आहेत, काही शेतकऱ्यांचे मात्र शेतीच वाहून गेलेली आहे, अशा शेतकऱ्यांसाठी काय वेगळं पॅकेज आहे ना बाबा. आपण पाहिलं असेल, खरडून गेल्यानं वेगळं पॅकेज आहे. पाऊस पडलेल्या पिकांमध्ये ज्यांचं नुकसान झालं ते पिकाचं वेगळं पॅकेज आहे. त्याच्यानंतर घरांचं वेगळं पॅकेज आहे. जनावरं वाहून गेले त्यांचं वेगळं पॅकेज आहे. कोंबडी वाहून गेली तिच्याकरता वेगळं पॅकेज आहे. सगळं वेगळं वेगळं आहे. पुण्यातले जे गुंड निलेश गायवड आहे त्यांच्या भावाला योगेश कदमांच्या शिफारसीने शस्त्र परवाना मिळाला असा एक आरोप होता आणि त्यानंतर कदमांनी राजीनामा द्यावा अशी एक मागणी जोर धरली. काय सांगा? हे बघा, शिफारस आता माझ्याकडे तुमच्यासारख्याने शिफारस केली तर मी शिफारस देईल. मला वाटलं की यांना परवाना देणं आवश्यक आहे तर एखाद्या वेळेस माणूस देतो. पण नंतर काही झालं तर मग यांनी दिलं होतं, पण त्यांनी असं म्हणून थोडी दिलं गृहमंत्र्यांनी घ्या आम्ही शिफारस देतो आणि गुन्हा करा. किंवा गुन्हा अजून सिद्ध झालेला नाही आहे. सगळ्या काही गोष्टी अपेक्षित प्रमाणे जे लोक टीका करत आहेत तशा काही नाही आहे. शिफारस हा मंत्र्यांकडे येणारा तर लोक वेगळ्या वेगळ्या शिफारसी मागत असतात. म्हणजे वाटलं तर माणूस शिफारस देतो. शिफारस देणं म्हणजे लगेच आदेश होतो असं नाही आहे. सगळं SP कलेक्टर तपासतात की या माणसाचं खरंच देण्याची गरज आहे का. शिफारस देणं ही फॉर्मॅलिटीज आहे एखाद्या वेळेस केलेली पूर्ण, पण हे देण्याचे पूर्ण अधिकार हे कलेक्टरला आहे. आता आम्ही पत्र देतो की गुलाबराव पाटलाचा शस्त्र परवाना रद्द करा. SP तरीसुद्धा रद्द करणाऱ्यांनी पहिले चौकशी करतील की खरंच यांना परवाना रद्द करण्याची गरज आहे का. हे सगळे अधिकार त्यांना असल्यामुळे तुम्ही मंत्र्यांवर बोलणं हे उचित नाही आहे.